नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। नागाव पाल्हे पूल कोसळण्याच्या उंबरठ्यावर, बंदी असतानाही अवजड वाहतूक सुरू। PWD पोलीस RTOचा निष्काळजी कारभार उघड। अलिबाग मुरुड सहाण बायपासवरील पाल्हे पूल अत्यंत कमकुवत असूनही येथे अवजड वाहनांची वाहतूक दिवसाढवळ्या आणि विशेषतः रात्री सुरूच आहे। पुलावर बंदीचे आदेश असताना देखील हायवा, ट्रक, ट्रेलर, डंपर, मशीन वाहक वाहने निर्धास्तपणे जात असल्याने मोठ्या दुर्घटनेचा धोका वाढला आहे। शाळांच्या बस, ST, स्थानिक ट्रकही याच पुलावरून धावत असल्याने नागरिकांनी भीती व्यक्त केली आहे। मे-जूनमध्ये पुलाची जीर्णावस्था समोर आल्यानंतर PWDने दुरुस्तीचे आश्वासन दिले होते, मात्र 7 महिने उलटले तरी लोखंडी सळ्याबाहेर पायाचे कॉन्क्रीट उखडलेले, 3 पिलरचे मजबूतीकरण अपूर्ण अशी स्थिती आहे। तरीही अवजड वाहतुकीवर कोणतीही कडक अंमलबजावणी होत नाही, त्यामुळे प्रशासनाच्या बेफिकिरीचा स्पष्ट नमुना दिसतो। नागरिकांचा आरोप आहे की PWD फक्त पूल कमकुवत फलक लावून थांबले, पोलीस रात्री तपासणी करत नाहीत आणि RTO पेणकडून ओव्हरलोड अवैध वाहतूक गुपित पाकिटात लपवली जात आहेत। त्यामुळे जनतेच्या जीवाशी खेळणारा हा निष्काळजीपणा थांबवणार कोण, असा प्रश्न उपस्थित झाला आहे। बेली पूल कमकुवत हो म्हणूनच आधीच बंद आहे, तरीही पाले पूलही असुरक्षित असताना संपूर्ण वाहतूक याच मार्गावर वळवणे हा मोठा प्रशासकीय विरोधाभास असल्याचे नागरिकांचे मत आहे। दरम्यान नांगरवाडी व वढाव साकव कोसळल्यानंतर आता पाले पूलही त्या दिशेने वाटचाल करतोय। लोखंडी सळ्याबाहेर हादरे देणारा पुलाचा स्लॅब आणि अवजड वाहनांची धाव रात्रीच्या वेळी, त्यामुळे सावित्री पुलासारखी दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त होत आहे। या प्रकरणात नागरिकांनी राज्यपाल देवव्रत आचार्य, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मुख्य सचिव राजेंद्र कुमार मीना व LG संजय दराडे यांच्याकडे तातडीचे लक्ष वेधले आहे। नागरिकांचे थेट प्रश्न: अवजड वाहने त्वरित थांबवण्याची कारवाई कधी? दुरुस्ती लांबवणाऱ्या अधिकाऱ्यांवर जबाबदारी ठरवली जाणार का? जीवितहानी झाल्यावरच कारवाईचा धिंगाणा सुरू होणार का? नागरिकांचा स्पष्ट संदेश आहे की निष्क्रिय, संशयास्पद आणि जनतेच्या सुरक्षेशी छेडछाड करणारा कारभार त्वरित थांबवा। निष्कर्ष आणि मागण्या: पाले पूल तत्काळ सुरक्षित करावा, अवजड वाहनांच्या वाहतुकीवर पूर्ण बंदी, तिन्ही खात्यातील निष्काळजीपणा व भ्रष्ट कर्मचाऱ्यांवर कारवाई, पर्यायी मार्गाची तात्काळ व्यवस्था। नागरिकांनी चेतावणी दिली आहे की पाले पूल कोसळला तर त्याची संपूर्ण जबाबदारी PWD, पोलीस आणि RTOची असेल। आवाज महामुंबईच्या चॅनेलसाठी निलेश फोंडेंसह तृप्ती भोईर, अलिबाग।